नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. आमदार रोहित पाटील यांनी तालुक्याची दिशाभूल करणे थांबवा. कवठेमहांकाळच्या जनतेवर अन्याय सहन केला जाणार नाही. उदयनराजे भोसले. आमदार रोहित पाटील यांनी जनतेची दिशाभूल करू नये. कवठेमहांकाळ तालुक्यावर अन्याय खपवून घेतला जाणार नाही. तालुका अध्यक्ष उदयनराजे भोसले. प्रांत कार्यालयाबाबत जनतेची दिशाभूल करू नका. कवठेमहांकाळच्या जनतेवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही. तालुका अध्यक्ष उदयनराजे भोसले. कवठेमहांकाळ तालुक्यासाठी प्रस्तावित प्रांत कार्यालय तासगाव येथे हलवण्याचा प्रयत्न हा संपूर्ण तालुक्यातील जनतेवर होणारा गंभीर अन्याय असून तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा भाजपचे तालुका अध्यक्ष उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. या संदर्भात उदयनराजे भोसले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कवठेमहांकाळ तालुक्याची वास्तविक परिस्थिती, जनतेच्या भावना आणि वस्तुस्थिती सविस्तरपणे मांडली. यावेळी मंत्र्यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलं. भोसले म्हणाले की प्रांत कार्यालय तासगाव येथे नेल्यास कवठेमहांकाळ तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांना जवळपास 80 किलोमीटरहून अधिकचा प्रवास करावा लागेल. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंचन विभाग, प्रमुख शासकीय कार्यालय तसेच मोठी रुग्णालय ही सर्व सांगली मिरज येथेच आहेत. त्यामुळे केवळ एका कामासाठी तासगावला जाणे आणि उर्वरित सर्व कामांसाठी पुन्हा सांगली मिरज गाठणे ही जनतेची मोठी गैरसोय ठरणार आहे. तालुक्याचा व्यवहार, व्यापारी संपर्क, शैक्षणिक, वैद्यकीय आणि प्रशासकीय दळणवळण हे प्रामुख्याने सांगली मिरजेकडे आहे. त्यामुळे प्रांत कार्यालय कवठेमहांकाळ येथेच व्हावे, अन्यथा ते मिरज येथेच कायम ठेवणे हा जनहिताचा आणि न्याय निर्णय ठरेल. उदयनराजे भोसले यांनी आमदार रोहित पाटील यांच्यावरही जोरदार टीका करत म्हटले की शासनासमोर चुकीचे चित्र उभे करून तालुक्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. कोकळे, चुडेखिंडी यासारख्या गावातील नागरिकांना तासगाव जवळ असल्याचा दावा हा वास्तवापासून पूर्णपणे दूर असून तालुक्यातील जनभावनांचा कोणताही विचार न करता हा प्रस्ताव पुढे रेटला जात आहे. गेल्या 15 वर्षात तालुक्यावर सातत्याने दुजाभाव करण्यात आला. आता पुन्हा त्याच पद्धतीने कवठेमहांकाळच्या जनतेवर अन्याय करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. तालुक्याच्या स्वाभिमानाशी तडजोड केली जाणार नाही. जनतेच्या हिताविरोधात जाणाऱ्या प्रत्येक निर्णयाला रस्त्यावर उतरून तीव्र विरोध केला जाईल, असा आक्रमक इशाराही भोसले यांनी दिला. तसेच आमदार रोहित पाटील यांनी चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल करण्याऐवजी तालुक्यातील जनतेच्या भावना समजून घ्याव्यात. निरर्थक राजकारण करून जनतेच्या प्रश्नांशी खेळू नये. कवठेमहांकाळच्या जनतेवर झालेला अन्याय जनता कधीही विसरणार नाही, असा घणाघाती हल्लाबोल उदयनराजे भोसले यांनी केला. या प्रसंगी उपस्थित जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे सर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य SR प्रमुख धनंजय शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नारायण बणगर, विजयभाऊ सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख सचिन भोसले, चिटणीस सचिन गायकवाड, राजाराम पाटील इत्यादी उपस्थित होते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. नमस्कार. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रांत कार्यालय कवठेमहांकाळला व्हावं या दृष्टीनं सकारात्मक या ठिकाणी निर्णय झाले होते. तशा दृष्टीनं अजितदादांच्या मार्फत, राष्ट्रवादी गटामार्फत मागणी केली होती आणि त्याला सर्वपक्षीय पाठिंबा देऊन त्या दृष्टीनं अजितदादांनी सकारात्मक. नमस्कार. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रांत कार्यालय कवठेमहांकाळला व्हावं या दृष्टीनं सकारात्मक या ठिकाणी निर्णय झाले होते. तशा दृष्टीनं अजितदादांच्या मार्फत, राष्ट्रवादी गटामार्फत मागणी केली होती आणि त्याला सर्वपक्षीय पाठिंबा देऊन त्या दृष्टीनं अजितदादांनी सकारात्मक पूर्वी निर्णय घेतले होते. तसे आदेश आयुक्त कार्यालय, त्याचबरोबर कलेक्टर साहेबांना या दृष्टीनं पत्रव्यवहारही करण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसात या ठिकाणी ऐकायला मिळालं की प्रांत कार्यालय तासगावला करण्यात यावं. एक गोष्ट महत्वाची आहे की कोणत्याही प्रकारच्या जनतेला विश्वासात न घेता या ठिकाणी जी आमदार साहेबांनी मागणी केली या तासगाव कवठेमहांकाळच्या बाबतीत की प्रांत कार्यालय तासगावला व्हावं, कवठेमहांकाळचं मंजूर झालेलं प्रांत कार्यालय तासगावला व्हावं, ही मागणी
भौगोलिकदृष्ट्या सर्वदृष्ट्या चुकीचे आहे. त्या बाबतीत आम्ही कालच आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी सर्व नेते मंडळी यांच्या मार्फत आम्ही पालकमंत्र्यांच्या कानावरती घातला विषय, त्याचबरोबर महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याही कानावरती विषय घातला की या प्रांत कार्यालयाच्या बाबतीत चुकीची ब्रीफिंग या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे, त्याचबरोबर चुडेखिंडी ही गावे तासगाव जवळ पडतंय अशा पद्धतीने चुकीची माहिती या ठिकाणी त्यांच्या मार्फत या ठिकाणी मंत्री महोदयांना सांगण्यात आली. याच पद्धतीनं अशा कवठेमंकाळ तालुक्याच्या जनतेला अशा पद्धतीनं गृहीत धरून हे प्रांत कार्यालय तासगावला करण्याचा त्यांचा मनोध्यास आहे. हे चुकीचं आहे. या प्रचंड अन्याय या तालुक्यातील जनतेला होणार आहे. हे या पद्धतीनं आम्ही त्यांच्या पुढे बाजू मांडली. भौगोलिक परिस्थिती पाहता कवठेमंकाळच्या लोकांना तासगाव कोणत्याही कामासाठी, दैनंदिन जीवनातील कामासाठी मिरज त्याचबरोबर सांगलीला नेहमी दौरा असतो. त्यांना तासगावला जाणं, जे काम एका दिवसात होणार आहे मिरजला जाऊन किंवा सांगलीला जाऊन, कवठेमंकाळला कार्यालय झालं तर ते तासगावला जाऊन ते 2 दिवसावर लोकांची कामं जाणार. वाहतुकीची सोय कमी प्रमाणात आहे. सांगलीला प्रांत कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्या 5 किलोमीटरच्या अंतरानंतर इतर जे शासकीय कार्यालय आहेत त्यामध्ये कलेक्टर कोर्ट असू दे, आपलं शैक्षणिक संकुलन असू दे, त्याचबरोबर एसपी ऑफिस आहे, इरिगेशन डिपार्टमेंटचे ऑफिसेस आहेत. सर्व शासकीय कार्यालय, मिरज ही आरोग्य पंढरी आहे. दवाखान्याचा मोठा हब त्या ठिकाणी आहे. त्यामुळं सांगली मिरज हे सोयीस्कर ठरत असताना कवठेमंकाळच्या पूर्व भागातील गावांना मिरज प्रांत कार्यालय 60 किलोमीटर पडत असलं तर तासगावला जाऊन परत सांगली मिरजेला येणं हे 80 किलोमीटरच्या आसपास पडतं. ही माहिती चुकीच्या पद्धतीनं तालुक्यातील जनतेला विश्वासात न घेता त्या ठिकाणी मंत्री महोदयांना चुकीचं ब्रीफिंग झालं, ते त्यांना सांगितलं आणि तात्काळ आम्ही ही घटना त्यांच्या निदर्शनास आणून देऊन हे कार्यालय कवठेमंकाळलाच झालं पाहिजे, ही कवठेमंकाळच्या तमाम सर्वपक्षीय जनभावना आहे, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्या पद्धतीनं आयुक्तांना खाली पत्रव्यवहार करण्यात आले. तात्काळ याची दखल घेण्यात आली. पालकमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेतली. माझी तुमच्या माध्यमातून आमदार महोदयांना विनंती आहे, गेली 15 वर्ष या तालुक्यावर दुजाभाव झालेला आहे, तो सगळ्या तालुक्याला माहिती आहे. परंतु प्रांत कार्यालय या तालुक्यातील जनतेला गृहीत धरून जर तुम्ही तासगावला नेणार असेल तर हा प्रचंड मोठा तुम्ही दुजाभाव आणि अन्याय या तालुक्यातील जनतेवर करत आहात. कोणत्याही प्रकारचा गावांनी ठराव दिलेला आहे, एनओसी आहेत, अशा अफवा आपण या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करत आहात. स्वर्गीय अजितदादांनी याला मंजुरी दिलेली असताना परत ती रद्द करणे म्हणजे आपल्या माध्यमातून या तालुक्यावर अन्याय होत आहे. तो कृपा करून थांबवावा आणि तालुक्यातील जनतेला विश्वासात घ्यावं. ज्या गावांची नावं तुम्ही घेता त्या गावात जाऊन बघा, त्या गावांचा पाठिंबा तुम्हाला आहे का, की प्रांत कार्यालय कवठेमंकाळला व्हावं कोकणाच्या जनतेचं म्हणणं आहे का तासगावला व्हावं. कवठेमंकाळ तालुक्यातील पश्चिम भागाची जी गाव आहे ती मिरजला जाण्यासाठी 15 किलोमीटरच्या आतमध्ये, चुडेखिंडी गाव 15-20 किलोमीटरच्या आत कवठेमंकाळला येऊ शकतात. किंबहुना मिरजेला सुद्धा जाणं सोपं पडतं. परंतु चुकीची मागणी करून या कवठेमंकाळ तालुक्याच्या जनतेला आपण वेठीस धरू नये. हा तुमचा निर्णय कवठेमंकाळ तालुक्याची जनता कदापि विसरणार नाही. हा निर्णय तुम्ही मागे घ्यावा आणि या जनतेचा विचार करावा, ही तुमच्या वतीनं आम्ही मागणी करतोय. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.